अक्कलकोट स्वामी समर्थांची कथा। महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक संतांनी जन्म घेतला, पण अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे अद्वितीय आणि अलौकिक संत म्हणून ओळखले जातात। भक्तांच्या मते ते श्री दत्तात्रेयांचा अवतार होते। त्यांच्या जन्माविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही, परंतु त्यांच्या कार्याने आणि चमत्कारांनी संपूर्ण भारताला चकित केले। असे सांगितले जाते की स्वामी समर्थ अनेक वर्षे भारतभर भ्रमंती करत होते। हिमालयातील कठोर तपश्चर्या, काशीतील ध्यान, दक्षिण भारतातील यात्रांनंतर ते अखेरीस महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे स्थायिक झाले। अक्कलकोटमध्ये त्यांनी जवळपास 22 वर्षे वास्तव्य केले आणि हजारो भक्तांचे जीवन बदलले। स्वामी समर्थांचा देह उंच आणि तेजस्वी होता। त्यांच्या डोळ्यांत विलक्षण करुणा आणि सामर्थ्य दिसत असे। अंगावर साधे वस्त्र, केस विस्कटलेले, पण चेहऱ्यावर दैवी तेज। ते कधी एखाद्या झाडाखाली बसत, कधी कोणाच्या घरात अचानक प्रकट होत, तर कधी रस्त्यावर चालताना भक्तांच्या प्रश्नांची उत्तरे देत। त्यांचे एक वाक्य आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात कोरलेले आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अक्कलकोटमध्ये एकदा एक गरीब शेतकरी स्वामींकडे आला। दुष्काळामुळे त्याची शेती वाळून गेली होती। घरात अन्न नव्हते, लेकरं उपाशी होती। तो रडत रडत म्हणाला, स्वामी, माझं सर्व काही संपलं। स्वामी शांतपणे म्हणाले, जा, उद्या पाऊस येईल। दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश निरभ्र होते। गावकरी हसू लागले, पण दुपारनंतर अचानक काळे ढग दाटले आणि मुसळधार पाऊस पडू लागला। त्या शेतकऱ्याची शेती वाचली। तो स्वामींच्या चरणी कोसळला। एका वेळी एक स्त्री आपल्या मृत मुलाला घेऊन आली। ती रडत होती, माझ्या लेकराला वाचवा। स्वामी काही वेळ शांत राहिले। त्यांनी मुलाच्या अंगावर हात ठेवला। काही क्षणात मुलाने डोळे उघडले। गावकरी थरारले। स्वामी मात्र निर्विकार होते। स्वामी समर्थ नेहमी सांगत, अहंकार सोडा, सर्व काही परमेश्वर करतो। एकदा अक्कलकोटमध्ये एक धनाढ्य व्यापारी आला। त्याला आपल्या संपत्तीचा खूप गर्व होता। तो स्वामींना म्हणाला, मी सर्व काही स्वतःच्या मेहनतीने मिळवलं। स्वामी हसले आणि म्हणाले, सर्व काही तुझं आहे का? त्या रात्री व्यापाऱ्याच्या घरात आग लागली। त्याची संपत्ती नष्ट झाली। दुसऱ्या दिवशी तो स्वामींच्या चरणी पडला। स्वामी म्हणाले, जे मिळालं ते परमेश्वराचं, जे गेलं तेही परमेश्वराचंच। स्वामी कधी कधी कठोर बोलत, पण ते भक्तांच्या भल्यासाठीच असे। एकदा एका भक्ताला त्यांनी रागाने दूर पाठवले। तो भक्त दुखावला, पण काही वेळातच त्याला कळले की पुढे मोठा अपघात होणार होता। स्वामींनी त्याला संकटातून वाचवण्यासाठीच दूर पाठवले होते। स्वामी समर्थांकडे अनेक रोगी लोक येत, कुणाला असाध्य आजार, कुणाला मानसिक त्रास। स्वामी कधी औषध देत नसत, फक्त आशीर्वाद देत, पण भक्तांच्या श्रद्धेमुळे त्यांच्या समस्या दूर होत। एकदा अक्कलकोटमध्ये प्लेगसारखा रोग पसरला। लोक भयभीत झाले। स्वामी गावात फिरत राहिले आणि म्हणाले, भिऊ नका। काही दिवसांत रोग शांत झाला। लोकांना विश्वास बसला की स्वामींच्या कृपेने संकट टळले। स्वामी समर्थांचे आयुष्य अत्यंत साधे होते। त्यांना संपत्ती, राजकारण, कीर्ती यांचा मोह नव्हता। राजे महाराजेही त्यांना भेटायला येत, पण स्वामी सर्वांना सारखेच वागवत। त्यांच्या दर्शनाने लोकांच्या मनात शांतता निर्माण होत असे। अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शब्दांशिवाय मिळत। स्वामी समर्थांनी कधी मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांच्या प्रत्येक वाक्यात गहन तत्वज्ञान होते। ते सांगत, श्रद्धा ठेवा, नामस्मरण करा, दुसऱ्याला त्रास देऊ नका। शेवटच्या काळात त्यांनी संकेत दिले की त्यांचा देह सोडण्याचा काळ जवळ आला आहे। भक्त दुःखी झाले, पण स्वामी म्हणाले, मी देह सोडतोय, पण मी इथेच आहे। 1878 साली त्यांनी अक्कलकोटमध्ये समाधी घेतली। आजही अक्कलकोट येथे त्यांची समाधी आहे आणि लाखो भक्त दरवर्षी दर्शनासाठी येतात। भक्तांचा विश्वास आहे की स्वामी समर्थ आजही आपल्या भक्तांच्या पाठीशी आहेत। आजही अनेकांना त्यांच्या कृपेचे अनुभव येतात। संकटाच्या वेळी श्री स्वामी समर्थ हा जप केल्याने धैर्य मिळते। स्वामी समर्थांचे जीवन आपल्याला शिकवते, अहंकार सोडा, श्रद्धा ठेवा, संकटात घाबरू नका, कारण स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ।